प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का शपथ ग्रहण समारोह कल आयोजित किया गया था और 71 मंत्रियों ने पद की शपथ ली। इस बार महाराष्ट्र को क्या हासिल हुआ, ये सीधा सवाल ठाकरे सांसद संजय राउत ने पूछा। अजित पवार को कद्दू मिल गया है, दूसरी नकली शिवसेना है, उनके मुंह पर राज्य मंत्री का पद फेंका गया है। अगर उन्हें मंत्री पद मिलना होता तो कल ही मिल जाता। फर्जी शिवसेना के 7 सांसद हैं जिनकी पहचान बताई गई। बीजेपी ने अजित पवार को उनकी औकात दिखा दी कि आप हमारे आश्रित हैं, ऐसा संजय राउत ने कहा। की आम्ही अजून आहोत आणि सरकार नाकाम ठरलेलं आहे। आजही काश्मीरी पंडितांच्या घरवापसीबद्दल कोणी काहीच बोललेलं नाही। जतीनराम मांझी यांनी श्रीरामाचा एवढा घोर अपमान वारंवार केलेला आहे। आपल्याला माहित नसेल सांगतो, राम हे काल्पनिक पात्र होतं। राम हे काल्पनिक पात्र होतं आणि रावण रामापेक्षा श्रेष्ठ होता असं सांगणारे जतीनराम मांझी यांना मोदी सरकारमध्ये कॅबिनेट आपलं भाजप इंडिया सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद दिलं। यापेक्षा कलियुगातला हा नवा अवतार काय असू शकतो या नरेंद्र मोदींचा। स्वतःला ते श्रीराम समजत होते, विष्णू समजत होते, भगवान समजत होते, पण श्रीरामाचा घोर अपमान करणारे जतीनराम मांझी राम हे अस्तित्वातच नव्हते। राम हे काल्पनिक पात्र आहे आणि रावण हा रामापेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगणारा जतीनराम मांझी यांना आता याच्यावर भाजपने बोलावं, यांना सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेलं आहे। याच्यावर रामभक्त भाजपनं याच्यावर आपलं मत व्यक्त केलं पाहिजे, मोदींनी मत व्यक्त केलं पाहिजे। ग्रहण लागल्यासारखं कुठे उत्साह आहे लोकांमध्ये? शपथ घेतली, लोकांमध्ये उत्साह कुठे आहे? पाहिलं तर आपण लोकांनी थाळ्या बिळ्या काय वाजवल्या का? काय टाळ्या थाळ्या? कुठे उत्साह लोकांमध्ये? हे ओढून ताणून खेटून जबरदस्तीने आणलेलं सरकार आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।